आज शांतता समितीच्या मीटिंगच्या संदर्भामध्ये माननीय जिल्हाधिकारी महापौर आम्ही मीटिंग घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये अनेक मंडळाचे अध्यक्ष शांतता समितीचे सदस्य यांनी खूप उपयुक्त अशा काही सूचना केल्या होत्या। त्या सूचनांचा अंमल निश्चित करण्याचं धोरण आम्ही अंगीकारलेलं आहे। प्रशासन गणेश उत्सव साजरा करण्यासाठी सर्वतोपरी सज्ज आहे आणि सहाय्य करेल। महानगरपालिका असेल, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन हे गणेश उत्सव मंडळांना ज्या अडचणी येतात त्याच्यावर मात करण्यासाठी निश्चित मदत करणार आहे। परंतु ही भूमिका घेत असताना यापूर्वी मी जाहीर केलेलं होतं की डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करणं ही आज काळाची गरज आहे। गेले 2 वर्ष गणेशोत्सव डॉल्बी मुक्त करण्यात आलेला होता आणि नॉईज पोल्युशन ॲक्ट, नॉईज पोल्युशन रूल्स आणि सुप्रीम कोर्टचे डायरेक्शन यानुसार आपल्याला काही डेसिबलच्या मर्यादेमध्ये राहूनच स्पीकर आपल्याला वाजवावे लागतील। कारण त्याच्या पुढे जर आवाज जात असेल तर निश्चितपणे नॉईज पोल्युशन ॲक्टप्रमाणे कारवाई होणारच आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। नॉईज पोल्युशन मीटर्स तयार आहेत आणि ती कारवाई निश्चित जर काही मंडळं याच्या विपरीत जर काही निर्णय घेत असतील निश्चित त्यांना त्यांचे अनुभव येतील, कारण त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचंही आम्ही निश्चित केलेलं आहे आणि त्याची जबाबदारी ही त्यांच्यावरच राहणार आहे। कारण शेवटी कायदा आहे आणि कायद्याची अंमलबजावणी करण्याची भूमिका पोलिसांनी घेतलेली आहे। याचा अर्थ असा नव्हे की आमचा गणेश मंडळाच्या उत्सवाला विरोध आहे। आम्ही स्पीकरची परवानगी देणार आहोत। 2 बेस आणि 2 टॉप आणि मर्यादेमध्ये 70-80 डेसिबलच्या मर्यादेमध्ये आवाज जर ठेवला तर निश्चित ते आनंददायी सर्वांना होणार आहे। परंतु डॉल्बीचा दणदणाट जर होत असेल तर त्याची जप्तीची कारवाई मालक, चालक सर्वांच्यावरच ती कारवाई होणार आहे आणि निश्चित त्याचा परिणाम हा पुढील त्यांच्या याच्यावर सुद्धा होईल। त्यामुळे डॉल्बी कुणी लावण्याचा प्रयत्न करू नये असं आमचं आव्हान आहे आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत।